श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 24 जुलै आणि उद्या संकष्टी चतुर्थी देखील आहे. या दिवशी मी एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे. तुमच्या घरात जर पैशांसंबंधी काही प्रॉब्लेम येत असतील, पैशाचा प्रश्न जर उभा राहत असेल, अनावश्यक पैसा खर्च होत असेल, पैशाच्या वारंवार समस्या जर येत असतील, अतिशय खूप अशा समस्या येत आहे, पैशाला पैसा लागत नाही किंवा त्याचबरोबर पैशाची बरकत नाही किंवा पैसा फक्त घरातच संपतो, मागे काहीच शिल्लक राहत नाही, तर त्यावर हा अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. तर हा उपाय काय करायचा आहे, कसा करायचा आहे, याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आधी सांगितल्याप्रमाणे उद्या 24 जुलै वार बुधवार या दिवशी आहे संकष्टी चतुर्थी. चतुर्थी तिथी ही गणपती बाप्पांना समर्पित अशी आहे. तर यावेळी गणेशाची पूजा केली जाते. तसेच शुभ कार्यात यश मिळवण्यासाठी संकष्टी चतुर्थीचं व्रत पाळलं जातं. हे व्रत केल्यानं प्रत्येक भक्ताला अपेक्षित असं फल देखील प्राप्त होतं. चतुर्थी तिथीचे परिणाम चतुर्थीच्या काही दिवसांनीच मिळतात. त्याचबरोबर तुमच्या मुलांविषयी मुलांचा अभ्यासात मन लागत नसेल किंवा त्यांचा अभ्यास केलेला लक्षात राहत नसेल, यावर देखील मी आधीच एक व्हिडिओ टाकलेला आहे. तो देखील अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. त्याचप्रमाणे पैशासंबंधीचा आजचा हा व्हिडिओ आहे. यामुळे तुमच्या पैशाच्या ज्या काही समस्या असतील त्या याने दूर होणार आहे. अनावश्यक खर्च जो आहे तो तुमचा कमी होणार आहे. अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. तर उद्या आहे संकष्टी. उद्या सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन एक नियम घरात करून घ्यायचा आहे की किमान चतुर्थीच्या दिवशी तुमच्याकडे देवघरात जर गणपती बाप्पांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल, जर मूर्ती असेल ना तर अभिषेक नक्कीच घालायचा आहे, धूप दीप दाखवायचा आहे, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर लाल फूल अर्पण करायचं आहे. जास्वंदाचं असेल तर अतिशय उत्तम, नसेल तरी काहीच हरकत नाही. त्यानंतर तुम्ही गणपती बाप्पांना तांदळाचं आसन देऊन त्यांना ठेवायचं आहे. आणि त्यानंतर बघा, अभिषेक केलेलं जे पाणी आहे ते मुलांना प्यायला द्यायचं आहे. तुम्ही स्वतःही पिलं तरी अतिशय उत्तम, कारण गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे. मी हे आधी देखील सांगितलं आहे. तर गणपती बाप्पांना दुर्वा अतिशय प्रिय आहेत. तर आज 21 दुर्वांचा हा अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, दुर्वा म्हणजेच काय, देव आपण अर्पण केलेल्या फळाने फुलाने देखील प्रसन्न होतात. फक्त अर्पण करताना आपल्या मनातील भाव अतिशय शुद्ध, त्याचप्रमाणे श्रद्धेने आणि विश्वासाने ह्या अर्पण कराव्यात. त्याचबरोबर बघा, आपण चतुर्थीच्या दिवशी काही ना काही उपाय करत असतो. त्याचप्रमाणे हा अत्यंत साधा आणि सोपा असा उपाय आहे. अगदी श्रद्धेने विश्वासाने करा. तर यासाठी तुम्हाला 21 दुर्वांची एक जोडी तयार करायची आहे. आता बघा, तुम्ही हा एका संकष्टीला उपाय करून चालणार नाही. तुम्हाला बघा, तुम्ही संकल्पयुक्त हा उपाय करू शकता. 5 संकष्टी करू शकता, 7, 11, अगदी तुम्हाला जितक्या करायच्या आहे तितका संकल्पयुक्त देखील तुम्ही हा उपाय करू शकता. तरच अनुभव येईल. फक्त महिन्यातून एकदा हा तुम्हाला उपाय करायचा आहे, तो म्हणजे चतुर्थीच्या दिवशी. त्याचबरोबर बघा, तुम्ही सकाळी करू शकता किंवा सायंकाळी दिवे लागणीला केला तरी देखील चालणार आहे. तुम्हाला जेव्हा शक्य होईल ना तेव्हा तुम्ही हा उपाय करायचा आहे. तर त्यासाठी 21 दुर्वांची जोडी तुम्हाला देवघरासमोर आसनावर बसायचं आहे, प्रार्थना करायची आहे. तुमच्या उजव्या हातात ही 21 दुर्वांची जोडी घ्यायची आहे. त्यावर हळदी कुंकू व्हायचं आहे, थोडेसे अक्षता घ्यायचे आहे. फूल असेल तर लाल फूल घेऊ शकता, नसेल तर काहीच हरकत नाही. फक्त दुर्वांची जोडी घ्यायची आहे. आणि ह्या जोडी घेऊन तुम्हाला 11 वेळा गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं आहे.
म्हणजेच तुम्हाला काय करायचं आहे, 11 वेळा गणपती अथर्वशीर्षाचे 11 आवर्तने म्हणायचे आहेत गणपतीला आणि त्यानंतर ही जोडी जी आहे ती गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे। आणि दुसऱ्या दिवशी बघा अर्पण करायचे आहे। तुमच्या ज्या काही प्रॉब्लेम आहेत पैशासंबंधीचे ते सर्व काही गणपती बाप्पांना सांगायचं आहे। यामुळंच तुमचे सर्व प्रॉब्लेम दूर होणार आहेत। त्यानंतर काय करायचं आहे, दुसऱ्या दिवशी ती तशीच त्यांना अर्पण केलेली ठेवायची आहे। दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा सकाळी देवपूजा करतो तेव्हा ती जोडी उचलायची आहे आणि उचलून गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे। तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर व्हाव्यात म्हणून त्यांना प्रार्थना करायची आहे। तुमच्या त्या यामुळे चहूबाजूंनी पैसा येऊ लागेल। पैशाचा प्रश्न जो आहे तो तुमचा मार्गी लागणार आहे। 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणार आहे। पैशासंबंधीचा सर्व काही प्रॉब्लेम दूर होणार आहे। अनावश्यक पैसा खर्च होतो तो देखील टळणार आहे। त्याचबरोबर तुमचे घरात आर्थिक ज्या काही समस्या असतील त्या दूर होतील आणि ही जोडी जी आहे ती तुम्हाला तिजोरीत ठेवायची आहे। बघा आता तुम्ही जर पैसे तिजोरीत कपाटात ठेवत असाल तर त्याच्यात तुम्ही ही जोडी ठेवू शकता, डब्यात ठेवू शकता, अगदी जिथे तुम्ही पैसे धन तुमचं ठेवत असता सोनं नाणं तिथे ठेवली तरी देखील चालणार आहे। हेच तुम्हाला सेम दुसऱ्या संकष्टीला सेम अशीच पूजा करायची आहे आणि आधीची जोडी ही काढून त्या जागी ही नवीन जोडी ठेवायची आहे आणि आधीची जोडी तुम्ही निर्मल्यात किंवा वाहत्या पाण्यात विसर्जन करू शकता। असं तुम्हाला 5 संकष्टी 7 संकष्टी अगदी तुम्ही कितीही संकष्टी हा उपाय करू शकता। अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे। याने तुमचे पैशासंबंधीच्या ज्या काही समस्या आहेत ना त्या गणपती बाप्पा नक्कीच दूर करतील। तुम्हाला लवकर थोड्या दिवसात अनुभव यायला लागेल। पण तुम्ही हा संकल्पयुक्त केला ना तर त्याचं निश्चितच तुम्हाला फळ प्राप्त होणार आहे। अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे। अनुभव सिद्ध हा उपाय आहे। नक्की करून बघा। झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते। दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।